साहेब, आज राज ठाकरे यांची तुम्ही महायुती संदर्भात काही चर्चा झाली का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी शिवतीर्थावर आलो होतो। आपल्या सर्वांना माहिती आहे, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना बिनशर्त पाठिंबा गुढीपाडव्याला घोषित केला होता आणि म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता उपस्थित होतो। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, हा दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ आहे आणि या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी वास्तव्य आहे। ही पण माझ्या दृष्टिकोनातून एक अभिमानाची गोष्ट आहे। आणि एक दुसरं माझं भाग्य आहे की 18 वर्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर आदरणीय राजसाहेब ठाकरे महायुतीचा उमेदवार म्हणून पहिल्यांदाच म्हणजे 18 वर्षानंतर धनुष्यबाणावर वोटिंग करणार आहे। हे पण मी माझं भाग्य समजतो महायुतीचा उमेदवार म्हणून। आणि त्यांच्यासोबत आणि संदीप देशपांडे आम्ही सर्वजण त्यासोबत होतो, आमदार सदा सरवणकर, तुकाराम काते, त्यांच्यासोबत निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चा केल्या आणि त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना निवडणुकीसंदर्भात मला दिलेल्या आहेत। त्या सूचनांचं निश्चितपणे मी निवडणुकीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करेल। 17 मेला त्यांनी महायुतीच्या माध्यमातून जो पाठिंबा दर्शवलेला आहे तोच एक प्रकारचा प्रचार आहे। त्यांच्या पाठिंब्यामुळेच प्रचाराचं स्वरूप लाभलेलं आहे। आणि आता संदीप देशपांडे आणि सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्याबरोबर आता आम्ही चर्चा करणार आहोत आणि लोकसभेच्या प्रचारात त्यांची भूमिका काय असणार, संपूर्ण वॉर्ड अध्यक्षापासूनच्या सगळ्यांचा प्रचार मोहिमेत कसा सहभाग असावा याची रूपरेषा संदीप देशपांडे जे दक्षिण मध्य लोकसभेचे समन्वयक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आता ठरवण्यात येईल। 17 मेला मोठी सभा होणार आहे शिवाजी पार्कला। या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येणार का? कारण त्या सभेसाठी मैदानाचं बुकिंग जे आहे ते मनसेकडनं करण्यात आलेले। तीच सभा महायुतीची सभा होईल का आणि त्या सभेमध्ये राज ठाकरे देखील येतील का? 17 मेला लोकसभेच्या निमित्ताने या ठिकाणी शिवाजी पार्क बुक करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून सभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। निश्चित स्वरूपात महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते त्या सभेला उपस्थित असणार। आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्या सभेचं आयोजन होईल। लवकरच त्या संदर्भातली घोषणा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून केली जाईल। या मतदारसंघामध्ये जवळपास 80 ते 1 लाख मतं आहेत मनसेची, याचा फायदा होईल तुम्हाला? महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे, इनको आज मैं यहाँ पे मिलने को आया और आशीर्वाद लेने के लिए आया हूँ। आप सभी को पता है गुड़ी पाड़वा के दिन माननीय राजसाहेब ठाकरे इन्होंने महायुति को और माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व को बिनशर्त वहाँ पे पार्टी सपोर्ट डिक्लेयर किया हुआ है और इसके लिए मैं उनका आशीर्वाद लेने के यहाँ पे उपस्थित हूँ। और मैं खुद को भाग्यशाली भी समझता हूँ कि दक्षिण मध्य साउथ सेंट्रल कॉन्स्टिट्यूंसी में उनका घर है। शिवतीर्थावरती राज ठाकरे यांच्या भेटीला राहुल शेवाळे आणि इतर महायुतीचे नेते गेले होते आणि ती भेट झाल्यानंतर राहुल शेवाळे बोलत होते माध्यमांशी। यासोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची। नमस्कार।